जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. काय आहे ही बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, जुनी पेन्शन योजनेसंदर्भात सर्व सरकारी कर्मचारी प्रतीक्षा करत असताना कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व टप्पा अनुदान देण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतलेला आहे आणि याबाबतचा अध्यादेश लवकरच काढणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार जयंत असगावकर यांना दिलेली आहे. जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्नाबाबत आमदार जयंत असगावकर शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असताना आमदार असगावकर यांनी त्यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व टप्पा अनुदानावरील शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा द्यावा अशी मागणी केली. यावेळी नामदार अजितदादा पवार म्हणाले, नागपूर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व आपण तुमच्या मागणीबाबत निर्णय घेतलेला आहे. लवकरच 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल. त्याचबरोबर 3 जानेवारी 2024 पासून वाढीव टप्पा अनुदान मिळण्यासाठी शिक्षक समन्वय संघाचं मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे आणि याबाबत लवकर तोडगा काढावा व पुढील टप्पा अनुदान जाहीर करावं अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडं आमदार जयंत असगावकर यांनी केलेली आहे. आणि यावेळी याबाबत सरकारला पूर्ण कल्पना असून याबाबतचं सरकार लवकरच निर्णय घेईल अशी ग्वाही नामदार अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार असगावकर यांची असणारी आग्रही भूमिका पाहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, आमदार साहेब जरासा धीर धरा, आम्ही निर्णय घेतलेलाच आहे, लवकरच अध्यादेश काढतो अशा अगदी स्पष्ट शब्दामध्ये अजितदादा पवार यांनी अगदी होकारात्मक व विश्वासात्मक संवाद साधलेला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटनेचे कार्याध्यक्ष सुदेश जाधव, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, टप्पा अनुदान शाळेचे कार्यकर्ते, गोजीमाशीचे पतपेढीचे संचालक शिवाजीराव लोंढे, कोल्हापूर जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव संदीप पाथरे यांच्यासह सहशिक्षक कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळं 2005 पूर्वी जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजनेचा अध्यादेश लवकरच काढण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर 2005 नंतर जे कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजनेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांच्यासाठी अतिशय ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. महत्त्वपूर्ण अपडेट्स अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा. धन्यवाद.